हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि रोजच्या प्रमाणे मी आता व्हिडिओ करायला घेतलेला आहे. वातावरण तरी ते खूप मस्त आहे. ऊन पाऊस आहे, पण पावसापेक्षा जास्त ऊनच आहे. तर आज काही स्पेशल असं नाही आहे काही. आज तर आम्हाला करायची आहे पॅकिंग. मुंबईला जायचं आहे, गणपतीसाठी माहेरी जायचं आहे. तर पॅकिंग करायची आहे. मी तर काही एकटी करणार नाही आहे, कारण हे पण आल्यावरती दोघं सोबत करणार आहोत. काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे सर्व गोष्टी आत्ताच भरून ठेवणार आहे. आणि उद्या जी सकाळी ट्रेन असेल ना 9पर्यंत, 9ची 10ची 12पर्यंतची, त्या ट्रेनने आम्ही जाणार आहे. कारण परवा कशी डेकोरेशन वगैरे असणार आहे आणि परवा लगेच तेरवा लगेच बाप्पा येणार आहेत. सो म्हणून आम्ही लवकर चाललेलो आहे, कारण तिथे करणारं कोणी नाही आहे. पप्पा तरी एकटे किती मॅनेज करणार आणि घरी लहान बाळ आहे, त्यामुळे लवकर जाणार आहे. कधी एकदा जाते असं झालं आहे मला. आता तर 10:15 वाजलेत. असंच आजचा दिवस काढायचा आहे. उद्या सकाळी गायब. उद्या या टायमाला मी इथंच कुठंतरी असीन, पण घरी नसीन एवढं खरं आहे. उद्या असीन कुठंतरी, असीन पण असीन. आणि आता तर खूप मस्त आहे. खूप मस्त दिवस जाणार आहेत. 8 दिवस निघून कसे ते काही कळणारच नाही आहे. आणि नेक्स्ट संडेला बाप्पा आपला जाणार असेल. तर हा 4था वर्ष आहे. पुढच्या वर्षी खूप भारी असेल, म्हणजे डेकोरेशन म्हणा, त्याची मिरवणूक म्हणा, खूप मोठी ठेवणार आहे. कारण यावर्षी आजोबा पण वारले आहेत, त्यांनासुद्धा वर्ष झालेलं नाही आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष जास्त पण लहान नाही आणि जास्त पण मोठं नाही, ओके ओके करणार आहे. जसं नेहमीप्रमाणे असतं तसंच करणार आहे. कुठेही कमी होऊन देत नाही पप्पा. याच्या आधी पण त्यांनी होऊन दिलं नव्हतं, आत्ताही नाही आहे होणार. आत्ताही झालं नाही आहे आणि ह्यापुढेही होणार नाही. कारण पप्पा आजपर्यंत करत आले आहेत ना, ते खूप म्हणजे मोठंच करत आले आहेत. सगळं मस्त मस्तच करत आलेले आहेत. त्याचा तर काही विषयच नाही आहे. सगळ्या गोष्टी ते नीट हँडल करतात. तर मला पण खूप जायची घाई लागलेली आहे, कारण 5 दिवसाच्या 10 साड्या घेऊन झालेल्या आहेत, प्लस शिवूनसुद्धा झालेले आहेत. सर्व नीट झालेलं आहे. आता असं झालेलं आहे कधी एकदाची जातो आहे आम्ही. तर बघू आता. उद्या ट्रेनचं रिझर्वेशन काही काढलेलं नाही आहे, कारण एक्स्ट्रा ट्रेन भरपूर सोडलेल्या आहेत. त्यानेच जायचं आणि आम्ही उलटं जातो आहे. लोक तिथून येतात तर आम्ही इथून चाललो आहे, आणि आम्ही तिथून येणार तर लोक इथून जाणार. त्यामुळे गर्दीचा काही विषयच नाही आहे. आणि असली तर असली, एवढं काही नाही आहे. बॅग तर काही घेऊन उभं राहायचं नाही आहे आपल्याला. बॅग ठेवून दिल्या की बसायला कुठं ना कुठं जागा होतेच, आणि नाही झाली तरी ओके, काही फरक पडत नाही. तर बघू कसं आणि काय होतं आहे ते. कधी जाते असं झालं आहे मला. नशीब पावसाने जरा थांबला म्हणून, नाही तर खूप प्रॉब्लेम केला असता त्याने. पावसाने खूपच थांबला येतो. आता ऊन बऱ्यापैकी येत आहे, ये जा करत आहे. आणि जास्त पण कंटिन्यू ऊन नसतं, थोडाफार मध्ये पाऊस येतो, तो तर येणारच. आता पावसाचे दिवस आहे म्हटल्यावरती. पण जास्तही ऊन नसतं आणि जास्तही पाऊस नसतो. सगळं ओके ओके आहे वातावरण. तर बघू आता. 10:15 वाजलेत. आता मला तर काही कामं नाही आहेत. संध्याकाळी भाकरी आणि बेसनचा पोळाच करायचा आहे. आणि आज मी गॅस धुणार नाही आहे, उद्याच धुणार आहे, जेणेकरून तो स्वच्छ राहील. कारण कसं होतं, मी चहा वगैरे गरम करायला गेलं ना, त्याचे छोटे छोटे जेव्हा बॉइलिंग होतं ना, तेव्हा त्याचे छोटे छोटे पाण्याचे थेंब उडतात, आणि मग तो चिकट होतो गॅस पुन्हा. मग मला नाही आवडत तो. मग त्यामुळे मी उद्याच सकाळीच क्लीन करणार आहे गॅस आणि निघणार आहे. सर्व उद्याच करणार आहे. लादी बिदी आज सगळे कपडे भरून, जे सुकलेले कपडे आहेत जे सगळे जिथल्या तिथे ठेवून मी निघणार आहे. तर असो, आता हा व्हिडिओ मी इथेच बंद करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, पॅकिंगच्या व्हिडिओमध्ये. सो मस्त राहा, मजेत राहा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचा बटन क्लिक करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. सो बाय बाय.